नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तुम्हाला वाटत असेल ही एवढी मोठी पार्किंग कुठची दाखवते, तर ही पार्किंग आहे शेगावची. आम्ही आलो शेगावला श्री गजानन महाराजांच्या मंदिरात. श्री गजानन महाराज मंदिर हे विदर्भातील एक धार्मिक स्थळ आहे आणि इथे निर्वाणीची जिद चालू आहे की मला चालतच जायचं आहे, पण तिच्या पावलांनी चाललं तर आज तर आमचं दर्शन होणार नाही. तिला ताईंनी उचलून घेतलं तर ती बोलते मला खालीच सोडा. शेगाव हे गजानन महाराजांचे समाधी स्थळ आहे आणि शेगावला येण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट ट्रेन कुठून पण अवेलेबल होतील, तसेच तुम्ही बसने पण येऊ शकता, पण ट्रेन ही स्वस्त आणि सोयीस्कर आहे. शेगाववरून श्री गजानन महाराजांचे मंदिर हे 2 किलोमीटर अंतरावर आहे. पार्किंगमधून बाहेर निघाल्यावर या प्रवेशद्वारातून तुम्हाला मंदिराकडे जाण्याचा मार्ग दिसेल. मंदिरात जाताना ही जत्रा आपल्याला लागते आणि तिथून येताना पण हाच रस्ता आहे, त्यामुळे जर तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर तुम्ही तिथून येताना खरेदी करू शकता. हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार आणि इथून आत प्रवेश केल्यानंतर मग तुम्हाला जावं लागते सिक्युरिटी चेकमधून. शेगाव रेल्वे स्टेशनच्या बाहेरून श्री गजानन महाराज ट्रस्टच्या मोफत बस सेवा उपलब्ध आहेत, ज्या आपल्याला रेल्वे स्टेशनपासून श्री गजानन महाराजांच्या मुख्य मंदिरापर्यंत सोडतात, किंवा तुम्ही ऑटो रिक्षा घेऊन पण मंदिरापर्यंत येऊ शकता. आणि इथे प्यायसाठी आरो वॉटर आहे आणि इथे मंदिर परिसरात खूप स्वच्छता आहे, तसेच इथची व्यवस्थाही खूप छान आहे. आणि जी गाड्या पार्किंग करतो आपण ती पार्किंगही मोफतच आहे आणि इथे शांत आणि प्रसन्न वातावरण आहे. इथे राहण्यासाठी मंदिरातर्फे स्वस्त असे भक्त निवास पण उपलब्ध आहेत. हे जे दिसते हे आहे चप्पल ठेवण्यासाठी केलेले स्टँड आणि इथे चप्पल ठेवल्यानंतर मग तुम्हाला ते एक बिल्ला देतात आणि मग नंतर जेव्हा तुम्ही रिटर्न येतात ते बिल्ला घेऊन तुम्हाला तुमच्या चपला रिटर्न देतात. तसेच चप्पल ठेवून झाल्यानंतर मग हातपाय स्वच्छ धुण्यासाठी सुद्धा इथे सोय केलेली आहे. आणि नंतर मग इथे तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात की तुम्हाला श्रींच्या मुखदर्शनाकडे जायचं आहे किंवा समाधी दर्शनाकडे, त्याप्रमाणे तुम्ही जाऊ शकता. तसेच इथे वेळसुद्धा दाखवतात की समाधी दर्शनासाठी किती वेळ लागेल आणि मुखदर्शनासाठी किती वेळ लागेल. आणि इथे मग नंतर वरती शिड्या चढल्यानंतर इथे आहे लाईन, आणि जेव्हा तुम्ही रांगेत उभे राहता तेव्हाच रांगेत उभ्या राहण्यासोबतच बसायची सुद्धा सुविधा केलेली आहे. आणि इथे आत गेल्यावर तुम्ही महाराजांच्या समाधीजवळ कसे जाऊन पोचाल ते तुम्हालाच कळणार नाही, रस्ताच कळत नाही. आम्ही तरी गेलेलो तेव्हा माझी बहीण मला म्हणत होती की बघ इथून पुढचा रस्ता तुला कळणार नाही की तू कसं जाशील, आणि तसंच झालं. आता इथे आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा 40 मिनटं दाखवत होते दर्शनासाठी. आणि खरंच इकडची स्वच्छता आणि व्यवस्था बघण्यासारखी आहे. तिघी सारख्याच दिसत आहे. आणि इथे मंदिरातच प्रसादालय आहे, तिथे तुम्हाला मोफत जेवण मिळेल. आम्ही दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि मग परत यायला निघालो. आणि रिटर्न येताना आम्ही केली थोडी खरेदी. तसेच शेगाव कचोरी खूप फेमस आहे, कधी गेले तर नक्की ट्राय करा. आणि आनंदसागर पण बघण्यासारखा आहे, पण आम्हाला वेळ नाही मिळाला तेवढा. इथे आमचा अकोल्याचा प्रवास संपला. नमिताच्या घरी निघून गेली. आणि आम्ही आमच्या घरी यायला निघालो. जाताना आम्ही सगळे सोबत गेलेलो आणि येताना वेगवेगळे आलो. निहाल बरोबर इथे कोणच नव्हतं, म्हणून निहाल थोडा चिडला होता. त्याला श्राव दीदीची खूप आठवण येत होती.
दादा आणि ताई हे डायरेक्ट पुण्याला जाणार होते. सगळ्यांना सोडून जाताना खूप वाईट वाटत होतं. खरं निरोप घेणं हे नेहमीच कठीणच असते. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. धन्यवाद.